मुंडे साहेबांची कामगिरी आमच्या घरापर्यंत पोचली। काल परवा दिवशी झालेला किस्सा आहे। दूधवाल्यांनी काय केलं, आमचं दूधच घेतलं नाही। त्याचं कारण बी तसं होतं, आमच्या दुधात आम्ही ओतलं होतं पाणी। खरं सांगायचं त्यात काय आता खोटं बोलायची काय गरज नाही आपल्याला। आता दुधाला बाजार 35 रुपये लिटर, मग 35 रुपयात काय होतं तुम्ही सांगा। पेंडीचा खर्च तर निघाय नको का शेतकऱ्याचा। म्हणून 10-12 लिटरच्या बादलीमध्ये मी 2 तांबे पाणी ओतलं। म्हणलं आपलं दुधाला तर काय बाजार नाही, आपलं पाणी 2 तांबे मी घातलं। त्यांनी चेक केलं, आमच्या गावात टोटल सगळ्यांचं दूध कुणाचंच गेलं नाही। कुणाचं म्हणजे अख्ख्या गावात एकाचं सुद्धा दूध गेलं नाही। प्रत्येक शेतकऱ्याच्या दुधात पाणी होतं। प्रत्येक जण सपादन असं पाणी 1-2 तांबे, जसं दूध जास्त असेल तसं जास्त पाणी थोडं घालतात। आता शेतकऱ्यांचं बी लय चुकत नाही। 35 रुपये लिटर दूध जातंय आणि ताक जर घ्यायचं म्हणलं आपल्याला विकत तर 30 रुपयाचा अर्धाच लिटर ताक येतंय। शेतकऱ्यांचं बी चुकत नाही। बरं, असं ते झाला किस्सा। पण समाधान वाटली, दूध गेलं त्याचं आम्हाला दुःख वाटलं नाही, दूध नाही गेलं आम्हाला त्याचा आनंद वाटला। असं जर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी चोख पार पाडली तर आपला भारत पुढे जायला किती दिवस लागणार आहे? 6 महिने सुद्धा लागणार नाही। रस्त्याचे काम जे असते त्याला बी असा एखादा अधिकारी आला तर इंग्रजांसारखे आपले बी लय दिवस रस्ते पूल टिकतेनं। प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी अशी चोख निभावली पाहिजे, असं मनाला म्हणजे वाटलं एक। आणि असं जर प्रत्येकाने केलं तर बदल व्हायला लय काळ अजिबात लागणार नाही। हे झाले खरे हिरो, जीवनातले खरे हिरो झाले ही।